नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू ज्वेलरीज कॉर्नर. आजच्या भागात आपण बघणार आहोत स्टोन नथ. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पानाच्या आकाराचे कुंदन, एक राऊंड स्टोन आणि गोल्डन घुंगरू. आता आपण ही 18 गेज तार घेऊन प्लायरच्या साहाय्याने आपण एक लूप बनवून घेऊया. व्यवस्थित असा आपण एक लूप बनवून घेतलेला आहे. एक नंबरसारखा असा दिसतो. अशा प्रकारे आपण हे लूप बनवून घेतला आहे. आता 0.3 mm तारेने आपण इथे गुंडाळून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावर हा पानाच्या आकाराचा एक जो स्टोन आहे तो आपण याच्यावर अटॅच करून घ्यायला आहे. व्यवस्थित असं हे पान तारेला व्यवस्थित अटॅच होईल असे आपण हे तार या 0.3 mm ही तार जी आहे ती 18 गेज तारेला आपण व्यवस्थित अटॅच करून घेणार आहोत, जेणेकरून हे जे आपण पानाच्या आकाराचं जे गुंदन घेतलं आहे तो व्यवस्थित त्याला बसेल आणि हलणार नाही. अशा तऱ्हेने आधी मी वरून त्याला अटॅच केलं आणि नंतर त्याला खालच्या साईडने व्यवस्थित बसून घेतलं. आता इथे आपण गोल स्टोन घेऊन अशाच प्रकारे जसं आपण पान 18 गेज तारेला जसं आपण अटॅच करून घेतलं तसंच हा गोल कुंदन आपण याला अटॅच करून घेऊ. ह्या कुंदनच्या मागे काही होल्स असतात आणि त्याचा उपयोग करून आपण ही तार ह्या 18 गेज तारेला अटॅच करून घेऊ शकतो, जेणेकरून ते निघणार नाही. आता आधी मी खालच्या साईडने तो अटॅच केला, नंतर थोडंसं त्याला बॅलन्स देण्यासाठी वरच्या साईडने मी अटॅच केलं आहे. अशा थोडंसं मी घट्टपणे बसेल 18 गेज तारेला अशा प्रकारे मी हा इथे तार याच्यात घेतली. आता आपण हे गोल्डन जे घुंगरू आहेत ते आपण या 0.3 mm तारेमध्ये ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एक घुंगरू ओवून घेऊ. आता हे घुंगरू आपले ओवून झालेले आहे. आता हे व्यवस्थित या गोल स्टोनला जो रेड कलरचा आपण स्टोन अटॅच केला आहे त्याला व्यवस्थित बसेल असं आपण त्याला साईडने रॅप करून घेणार आहोत. आणि नंतर हा दुसरा जो पानाच्या आकाराचा कुंदन आपण आहे तो खालच्या साईडने असा आपण वरती जसे दोन्ही स्टोन आपण अटॅच केलेले त्याचप्रमाणे हा स्टोनही आपण इथे पानाच्या आकाराचा स्टोन इथे आपण अटॅच करून घेऊया. आधी मी वरच्या साईडने त्याला तार घेतली आणि ती 18 गेज तारेला गुंडाळून अशा प्रकारे आपल्याला इथे अटॅच करायची की जी 18 गेजची तार आहे आणि पानाचे जे कुंदन आहे त्याच्यामधल्या होलमधून काढून आपल्याला ती व्यवस्थित तिथे बसवता येईल. ही बघा, आता मी वरून ही तार खाली घेतलेली आहे कुंदनमधून. आता खालच्या दिशेने मी ती अटॅच करून घेणार आहे. जसे आपण वरचे 2 कुंदन अटॅच करून घेतलेले आहेत, व्यवस्थित आपण असे घेतले. तुम्ही बघू शकता की कसे मी वरच्या आणि खालच्या साईडने ते तिन्ही जे स्टोन वापरले ते मी कसे अटॅच करून जेणेकरून ते त्या 18 गेज वायरला नीट बसतील, तर घट्ट बसतील. आता हे जे मी घुंगरू घेतलेले होते अटॅच करून घेतले त्याच्यामध्ये काही गॅप दिसते. आता हे ह्याच्यामध्ये
रेड कलरचं मी कुंदन घेतलं आहे त्याला ते रॅप करून घेणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित दिसायलाही चांगलं दिसेल आणि ते व्यवस्थित बसतीलही. इथे थोडीशी मला गॅप दिसते म्हणून मी काय करणार आहे, हे जे 0.3 mm जी तार आहे ती व्यवस्थित त्या होलमधून बाहेर काढून घेते. आणि म्हणजे काय, ते हलणारही नाही स्टोन आणि ती आपल्या बेस जी तार आहे 18 गेजची जी तार आहे त्याला ते नीट बसतील आणि हे कुंदनही एकमेकांना ते नीट बसून जातील. हे बघा, मी रेड कलरच्या कुंदन खालून घेऊन खालच्या जो पॅनाचा कुंदन आहे त्याला मी अटॅच करून घेतलेला आहे. असं मी व्यवस्थित अटॅच केले. ही अशा तऱ्हेने केल्यामुळे ही व्यवस्थित बसतेही. हे घुंगरूच्या याचे व्यवस्थित बसतीलही आणि दिसायलाही खूप छान दिसेल. इथे जी गॅप दिसते तिथून मी ही तार काढून व्यवस्थित अशी रॅप करून घेतलेली आहे. हे असं रॅपिंग करताना हे बघा अशा प्रकारे मी इथे अटॅच केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे तिन्ही कुंदन बेस तारेला अटॅच झालेलं. आता ही एक्स्ट्रा तार आहे मी जी कटरने कट करून घेते. आता हे जे खाली जी तार उरलेली आहे त्याला मी आपला असा गोल आकार देते. थोडंसं वरच्या साईडला आपण नथी, ही पण इकडून थोडंसं नथीचा आकार येण्यासाठी थोडासा शिप असा हाफ सर्कल होईल थोडा, असं मी थोडा आकार करून घेतला. आता ही जी तार वरनं कापून घेतली, थोड्याच्या वरून जो लूप केला आहे त्याच्या थोड्यावरून घेतली आणि मागे करून त्याला आपण असं लूप करून घेतलेला आहे. लूप करून घेतलं अशा प्रकारे लूप करून थोडंसं मागे घेतलं जेणेकरून ती व्यवस्थित अशी बसेल. आता हा जो इकडे बेसचा आपण एक करून घेतलेला त्याला पण थोडंसं खाली असा वाकवलं आणि दोन्ही तारे साईडला घेतले. अशा प्रकारे ही आपली स्टोन नथ तयार झालेली आहे आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ही तुम्हाला कशी वाटली. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील भागात एक नवा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.